पूर्णांक संख्या या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी पाहणार आहोत। पूर्णांक संख्यांची वजाबाकी पाहण्यापूर्वी आपण विरुद्ध संख्या म्हणजे काय हे पाहू। या संख्या रेषेवर आपण धनसंख्या उजवीकडे तर ऋण संख्या या डावीकडे मांडलेल्या आहेत। जर आपल्याला धन 3 याचे अंतर शून्यापासून किती आहे तर ते 3 एकक आहे। उजव्या बाजूला 3 एकक। जर शून्यापासून आपण डाव्या बाजूला 3 एकक गेलो तर आपण कुठे पोहोचू? आपण पोहोचू ऋण 3 वर। म्हणजेच शून्यापासून मी 3 एकक उजवीकडे गेलो तर मी धन 3 ला पोहोचलो। शून्यापासून मी 3 एकक डावीकडे गेलो तर मी ऋण 3 ला पोहोचलो। तसंच जर मी पुन्हा एकदा शून्यापासून 5 एकक उजवीकडे गेलो तर मी धन 5 ला पोहोचेन आणि शून्यापासून 5 एकक डावीकडे गेलो तर मी ऋण 5 ला पोहोचेन। म्हणजेच अंक तोच ठेवून फक्त त्याचे चिन्ह बदलले तर त्याचे अंतर शून्यापासून तितकेच राहते। धनसंख्या उजवीकडे ऋणसंख्या डावीकडे, परंतु अंतर तितकेच। आणि अशा संख्यांना विरुद्ध संख्या म्हणतात। आणि आपण बघितले तर विरुद्ध संख्यामध्ये धनसंख्या आणि ऋणसंख्या अंक तोच असतो, फक्त चिन्ह बदलतं। म्हणजेच ह्या विरुद्ध संख्या आहेत। आणि या दोन संख्यांची जर आपण बेरीज केली तर काय होतं पाहू। आपण मागच्या भागात शिकलो आहोत, या दोन्ही संख्यांची चिन्ह भिन्न असतील तर त्यांची वजाबाकी होते। 3 वजा 3 0 आणि शून्याला आपल्याला चिन्ह देण्याची गरज नाही। या उदाहरणात बघू आपण। इथे सुद्धा दोन्ही संख्या भिन्न चिन्हाच्या आहेत, म्हणजेच वजाबाकी 5 वजा 5 0। थोडक्यात जेव्हा आपण दोन विरुद्ध संख्यांची बेरीज करतो तेव्हा ती बेरीज नेहमीच 0 असते। आणि या गुणधर्माचा वापर आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी यामध्ये करणार आहोत। तर पाहूयात पूर्णांक संख्यांची वजाबाकी। आपल्याकडे वजा 5 वजा 10 हे आपण वजाबाकी करत आहोत। वजाबाकी करताना पूर्णांक संख्यांची वजाबाकी करताना आपण वजाबाकीच्या ऐवजी यालाच बेरजेमध्ये रूपांतर करू शकतो। ते म्हणजे वजा 5 अधिक बेरीज। पण बेरीज करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे जी संख्या आहे त्याची विरुद्ध संख्या इथे लिहायची। म्हणजे अधिक 10 धन 10, इथे ऋण 10 आहे, त्याची विरुद्ध संख्या धन 10। वजाबाकीला आपण बेरजेमध्ये रूपांतरित केले आणि जी संख्या आहे त्याला आपण त्याची विरुद्ध संख्या इथे लिहिली। आणि बेरजेचे नियम वापरून आपण हे गणित सोडवू शकतो। एक ऋणसंख्या एक धनसंख्या भिन्न चिन्ह म्हणजेच वजाबाकी। वजाबाकीमध्ये मोठ्यातून लहान, 10 मधून 5 गेले राहिले 5 आणि चिन्ह हे मोठ्या संख्येचे म्हणजेच 10चे, म्हणजेच धन 5। अजून एक उदाहरण घेऊ आपण। वजा 5 वजा धन 7 ऋण 5 वजा धन 7। आपण काय करायचे, वजाबाकीला बेरजेमध्ये रूपांतरित करायचं आणि ही जी संख्या आहे याची विरुद्ध संख्या इथे घ्यायची। आणि हे बेरजेचेच नियम वापरून हे गणित आपण सोडवू शकतो। वजा 5 वजा 7 समान चिन्ह। समान चिन्ह म्हणजे अंकांची बेरीज। 7 अधिक 5 12 आणि उत्तराला चिन्ह मिळणार ह्या अंकांचं। दोन्हीचं जे समान चिन्ह आहे तेच समान चिन्ह उत्तराला मिळालं, म्हणजेच ऋण 12। म्हणजेच थोडक्यात आपण वजाबाकी ही 3 पायऱ्यांमध्ये सोडवायची। पहिली पायरी
वजाबाकीला बेरजेमध्ये रूपांतरित करणे. म्हणजेच इथे वजा होतं त्याच्या ऐवजी इथे बेरीज झालेली आहे. दुसरी पायरी वजा होणाऱ्या संख्येच्या जागी त्याची विरुद्ध संख्या लिहायची. म्हणजेच इथे आपल्याकडे वजा होणारी संख्या होती -10, त्याची विरुद्ध संख्या आपण इथे लिहिली -10. आणि तिसरी पायरी बेरजेचे नियम वापरून नवीन तयार झालेले गणित सोडवायचे. इथे बेरजेचा नियम होता 2 भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी 10 वजा 5 5 आणि उत्तराला चिन्ह मिळालं ते मोठ्या संख्येचं, जी इथे -10 आहे म्हणून उत्तराचं चिन्ह -5. पुढील भागात आपण पूर्णांक संख्येची तुलना करून त्यामधील लहान आणि मोठी संख्या कोणती हे कसे पाहायचे हे पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आतापर्यंत अभ्यास केलेल्या सर्व विषयांवरील गणितांचा सराव करणार आहोत. पुढील भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. पूर्णांक संख्या धड्यावरील हा शब्दकोश. नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या होल नंबर्स, पूर्णांक संख्या इंटिजर्स, ऋण संख्या निगेटिव्ह नंबर, धन संख्या पॉझिटिव्ह नंबर, विरुद्ध संख्या ॲडिटिव्ह इनव्हर्स. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.